श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण आज पशुपती व्रत हा कसा करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर पशुपती व्रत उपवास कसा करावा, नेमकं पशुपतीचे व्रत काय आहे, पशुपती व्रताची महिमा काय आहे व त्याबद्दल आपण काय लाभ होतो आणि त्याचे सर्व प्रश्नाचे उत्तर इथे देणार आहेत। तर आपल्याला ती संपूर्णपणे नीटपणे ऐकून घ्यायची आहे। तर मित्रांनो, खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतीनाथ व्रत कसा करतात याबद्दल माहिती देत असतात, पण ती माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते। त्यामुळे आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे, कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केला तर त्याच्यामुळे तुम्हाला लाभ आपल्याला मिळू शकत नाही, कारण की त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊनच करायचे आहे। पशुपती व्रताची माहिती व महिमा। मित्रांनो, पशुपती व्रताचे अनेक फायदे आहेत। जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल व या व्रताचं पालनसुद्धा केलं जाईल। त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। हे व्रत केल्याने तुमच्या रखडलेली कामे सहज पूर्ण होतील। एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथ चरणी जाताना तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात, असे शिव महापुराणात सांगितलेले आहे। पशुपती व्रत कधीपासून सुरू करायचे आहे? तर मित्रांनो, पशुपती व्रत हे करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही। तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता। यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही, कारण की त्यामुळे तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत करू शकता। कृष्ण पक्ष असो, शुक्ल पक्ष असो, फक्त सोमवारचा दिवस असावा। लक्षात ठेवा की सोमवार दिवसच त्यांचा आहे। पशुपती व्रत कोणी करू नये। मित्रांनो, देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत। या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवता नाथ आहे, म्हणून त्यांनाही कधीच वाटणार नाही माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत अशा लोकांची ही व्रत करू नका, कारण की त्यांना सहन होणार नाही। हा व्रत तो शक्यतो तुम्ही करू नका, कारण की तुम्ही नामस्मरणही केलं तरी चालेल, कारण की महादेव खूप पुढे आहेत, तर ते लगेच तुम्हाला आशीर्वाद देतील। तर पशुपतीनाथ व्रत कोणी करू शकता? तर मित्रांनो, पशुपती व्रत हा कोणीही केला तरी चालतो, कारण पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात। पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते, पण ही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालते। पशुपती व्रताची लागणारे साहित्य। तर पशुपती व्रतमध्ये कोणतं साहित्य लागतं, ताट कसं सजवायचं, सकाळी कोणतं ताट घ्यायचं, संध्याकाळी कोणतं ताट घ्यायचं, आणि इथे आपण संपूर्ण सामग्री सांगणार आहे। तर पूजेचे ताट। पूजेच्या ताटामध्ये कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन, अक्षदा, विना तुकडे पडलेली तांदूळ आणि बेल पाणी, धोत्र्याचे फळसुद्धा लागतो, आणि तांब्याच्या पाण्यात तांब्याचा जो तांबा असतो त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। तर पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करायची, ते विधीपूर्वक कशी करायची? तर सगळ्यात आधी पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेची ताट तयार करून घ्यावे। मित्रांनो, लक्षात ठेवा, बरेच लोक त्याच्या इच्छेप्रमाणेच धोत्र्याचे फूल ठेवतात, असा कोणताही नियम नाही। जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही, कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत, भोलेनाथ आहे, त्यांना या गोष्टीची गरज नाही। फक्त ते भक्ताचेच प्रेम बघतात। पूजेचं ताट बनवतानाही लक्षात ठेवा, दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवावे, कारण की म्हणजे सकाळची आणि सायंकाळची पूजा होईल। तर मित्रांनो, मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये आपण सकाळी गेलो होतो, पहिली पूजा करणार आहोत, त्याच मंदिरात बाकीची चारही पूजा कराव्या लागतील, म्हणून अशा मंदिरात जावा, तिथे तुम्हाला पशुपती व्रताची पूजा करता येईल अशाच मंदिरात तुम्हाला जायचं आहे। मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या
पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा. सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात, त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले, बेल, पाने शिवलिंगावर असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा की अभिषेक केलेलं पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा आणि पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत तुमची पूजा झाली पाहिजे. पूजा करून घेतल्यानंतर ओम नमः शिवाय किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. त्यानंतर शिवलिंगाला अबीर, गुलाल, कुंकू, अक्षगंध, लाल चंदन, पिवळं चंदन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यानंतर बेलाची पाने, धोत्र्याची फुलं किंवा आणलेले सोबत अन्य काही फुलं देवाला वाहून घ्यायची आहे. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकायच्या आहे आणि देवाची पाया पडायच्या आहे. त्यानंतर घरी जाऊन पूजेचं ताट आपल्याला देवघरात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे झालं आपल्याला सकाळचं ताट. तर पशुपती व्रताची सायंकाळची पूजा कशी करायची आहे, तर सायंकाळची पूजा करताना तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यायचा आहे. त्यानंतर लक्षात असू द्या की सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात तुम्हाला सायंकाळी सुद्धा पूजा करायची आहे. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेला 5 कणकेचे दिवे शिवलिंगासमोर लावावे. उर्वरित राहिलेले दिवे ते तुम्हाला सोबत आणायचे आहे. म्हणजे तुम्हाला 5 दिवे मंदिरात ठेवायचे आहे आणि एकच दिवा तुम्हाला सोबत आणायचा आहे. त्यानंतर आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे. मनातल्या मनात इच्छा देवाला सांगायची आहे. त्यानंतर प्रसादाचे 2 हिस्से देवासमोर ठेवायचे आहे. त्यानंतर 1 हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन यायचा आहे. त्यानंतर घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वीच घराच्या दारात आणलेला 1 दिवा तुम्हाला उजव्या हाताला दिवा लावायचा आहे. लक्षात ठेवा की आपल्या दाराची जी उजवी दिशा आहे तिथंच तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे. तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करायचा आहे, करावा लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा आणि हा प्रसाद इतर कोणालाही देता कामा नये, कारण की तो स्वतः ग्रहण करायचा आहे. त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. या पद्धतीनं तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशा पद्धतीनं बाकीचे 4ही सोमवार तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तर तुमचा हा व्रत संपन्न होत आहे इथे. त्यानंतर आता हे झाले तुम्हाला सकाळ संध्याकाळचे 2 पूजेचे ताट आणि त्याची सामुग्री आणि त्याची माहिती. त्यानंतर तुम्हाला पशुपतीची आरती करायची आहे. त्या पशुपती व्रताची आरती करायची आहे. त्या शंकराची आरती करायची आहे. तुम्हाला आरती कोणती येत नसेल तर तुम्हाला शंकराचीच आरती म्हणायची आहे इथे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ होता. तर पशुपतीचं उद्यापन कसं करायचं आहे ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्हाला उद्यापन कसं करायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर मित्रांनो, पशुपतीनाथचे उद्यापन हे तुम्हाला 5व्या सोमवारी करायचे आहे. 5व्या सोमवारी उद्यापन लक्षात असू द्या, उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटं अगोदरच तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे. त्यानंतर उद्यापन करते वेळेस आपल्याला 1 नारळ, 11 रुपये, 21 रुपये किंवा 51 रुपये आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर उद्यापन करायच्या वेळेस 108 तांदूळ किंवा गहू, बेलपान देवाला अर्पण करावे लागणार आहे. पण अर्पण करतावेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीत, कारण की एक करून तुम्हाला ते अर्पण करायचे आहे किंवा 108 वेळा तुम्हाला हा मनपूर्वक तुम्हाला जाप करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन क्लिक करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशा प्रकारे हे पशुपतीनाथचा व्हिडिओ होता.